देना नहीं। और परभनी ऐसा शहर है कई जगह मंदिर मस्जिद आगे की बात लगे, तो जिस तरीके से शहर के अंदर प्रथा रखी जाएगी कोई भी स्ट्रॉंगली आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मांडलेला आहे। कादरजींनी आणि आपण आपल्याला भावना निश्चितपणे या ठिकाणी व्यक्त केलेला आहे। झालेल्या घटनेची नक्कीच आपण माहिती देऊ, त्याची चौकशी करू, अहवाल घेईल मी त्याचा। फक्त जसं आता एसपी साहेबांनी सांगितलं, आपल्याला कुठलाही लॉ अँड ऑर्डर खराब होईल असं वर्तन करायचं नाही आहे। आपली लीगल फाईट असेल, बाकी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फाईट असेल ती डेफिनेटली आपण चालू ठेवायची आहे, काही वाद नाही आहे। मात्र कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार नाही आणि दोन समाजामध्ये विनाकारण तेढ होऊन, जसं कादरबाई बोलले की सामान्य माणूस पिसतो त्याच्यात, काही पण घटना झाली ते कॉमन मैन है जिसका रोजी रोटी हर दिन कमाता है और हर दिन खाता है, चाहे वो हिंदू हो, मुस्लिम हो या और कोई भी हो, उसके ऊपर ज़्यादा असर होता है। तुम और हम लोग 8-10 दिन का काम नहीं किया कुछ फर्क नहीं पड़ेगा, लेकिन कॉमन मैन को बहुत तकलीफ होती है। तो डेफिनेटली आपकी ये जो भावनाएं हैं मैंने पूरा सुना है, डेफिनेटली इसके ऊपर मैं इंक्वायरी करूँगा, अहवाल ले लूँगा, आयुक्त से भी अहवाल ले लूँगा और जल्दी ही कुछ उधर के लोग कुछ आपके लोग बैठ के इसके ऊपर एक बैठक ले लेंगे, जल्दी करेंगे वो। तो रिक्वेस्ट यही है आपको सबको कि ये पूरा लॉ एंड ऑर्डर कायम रखना है, कोई भी चीज़ ऐसी नहीं करनी कि अपना माहौल खराब। धन्यवाद। बहुत सारे दिनों से एक परभनी के अंदर नागोबा मंदिर स्ट्रक्चर को लेके वाद विवाद चल रहा था, और जहाँ अहलियाने जो मोहल्ला है ना गुलशना बाग का, मंदिर को लेके धार्मिक स्थल है उसको लेके महल्ले वालों को कोई वाद विवाद नहीं है। मगर जिस तरीके से ये माहौल बनाया जा रहा है शहर के अंदर, दादागिरी से आके फेंसिंग वगैरह करा जा रहा, वहाँ का मुस्लिम समाज का उस चीज़ को विरोध है। मंदिर को मुस्लिम समाज का विरोध नहीं है। और मैं तमाम ही परभनी वालों को ये बात आपके चैनल के माध्यम से बताना चाहूँगा कि वो जगह मस्जिद की नहीं है, वो सरकारी लैंड है, वहाँ एक मंदिर का स्ट्रक्चर है। और पूरी जगह आज जिस तरीके से प्रशासन को हाथ में रख के दादागिरी से जगह को फेंसिंग किया, उसका मुस्लिम समाज विरोध करता है। और आज हम कलेक्टर साहब, एसपी साहब, आयुक्त साहब को हमने हमारी पूरी बात रखे उनके सामने कि इस मैटर को किस तरीके से सॉल्व किया था। कलेक्टर साहब ने आश्वासन दिया कि 2-3 दिन के अंदर दोनों पक्ष को सामने बिठाकर इस मामले का मार्ग निकालेंगे। नागोबा मंदिर म्हणून एक जुन्या काळापासून मंदिर अस्तित्वात आहे। त्या मंदिराला गृह विभागाकडून कोणत्याही प्रकारची बांधकाम करण्याची हरकत मिळालेली नाही। परभणी शहर महानगरपालिकेने सुद्धा बांधकामाची परवानगी दिलेली नाही आणि त्या मिळकतीच्या संदर्भात वाद दिवाणी न्यायाधीश वरिष्ठर यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे आणि त्याची अपील सुद्धा जिल्हा व सत्र न्यायालयात प्रलंबित असताना परभणी शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि इथले सब डिव्हिजनल मॅजिस्ट्रेट आणि तालुका दंडाधिकारी यांनी गैरकायदेशीर ताब्याला कायदेशीर करण्याच्या उद्देशाने कट कारस्थान रचून संविधानाचा हत्या करण्याचा प्रयत्न आज सकाळी 8 वाजता गुलशना बाग या परिसरात केली होती। त्या हत्येचा निषेध म्हणून आणि त्याची जे प्रकार घडला त्याचा उद्रेक शहरात झाला। त्यामुळे आम्ही जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडे आलो। साहेबांनी आणि सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस परभणी यांनी आम्हाला आश्वासन दिलं की या संदर्भात आयुक्त यांचा लेखी अहवाल मागून तसेच व्यवस्था कायम राखण्याचा आणि जे गैरकायदेशीर मंडळी जमवून तिथे 2 समाजात तीळ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, त्याला गुलशना बाग परिसरातील रहिवासी यांनी हाणून पाडलेला आहे। मंदिर बांधण्यास त्यांना विरोध नाही, परंतु त्या जागेवर जेवढी जागा त्यांना नेमून दिलेली त्या जागेवर मंदिर बांधावा हा सुमारे 4 वर्षापासून न्यायालयापुढे प्रकरण प्रलंबित असताना अशा प्रकारचं कृत्य राजकीय लोकांकडून सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस यांनी मध्यस्थी केली आणि त्यांनी आश्वासित केले की सोमवारपर्यंत दोषींविरुद्ध कारवाई होणार आणि आम्हाला जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनावर पुरा भरोसा आहे की ते नक्कीच कारवाई करतील आणि संविधानिक मार्गाने आम्हाला न्याय मिळवून देतील। आपल्या माध्यमाने एवढंच मी आमच्या गुलशना बाग येथील रहिवाशांना आणि परभणीच्या रहिवाशांना विनंती करतो की कायदा शहरामध्ये शांततेचे वातावरण निर्माण राहू द्या, कायदा सुव्यवस्था प्रस्थापित राहू द्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।